Thank you, sir. Thank you, dignitaries. श्री महर्षी विद्या मंदिर चंद्रपूरच्या ॲन्युअल सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थित गेस्ट ऑफ ऑनर देवराव बोंगले साहेब, या संस्थेच्या अध्यक्ष गिरीश चांडकजी, इतर सर्व संस्थेचे बारीबाई, इतर उपस्थित मान्यवर, या कार्यक्रम बघण्यासाठी इकडे आलेला सर्व पालक आणि माझे मित्र, सर्वप्रथम मी इतकी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम नियोजन करून इकडे दाखवला त्याबद्दल मी पूर्ण श्री महर्षी विद्या मंदिर चंद्रपूरच्या सर्व टीचर्स, मुख्याध्यापक आणि जो सर्व काम केलेलं आहे कोऑर्डिनेशन म्हणून खूप त्याचं अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. तुम्ही चांगल्या पद्धतीने पूर्ण नियोजन करून घेतलं. आता तुम्ही या पूर्ण कार्यक्रम बघितला असेल तर आम्हाला सुद्धा माहीत आहे आपण भरपूर मोठा कार्यक्रम करतात, पण लहान मुलांपासून एकदम कोऑर्डिनेट करून डिसिप्लिन करून कार्यक्रम करावा हे खूप अवघड गोष्ट आणि तो आज श्री महर्षी विद्या मंदिर चंद्रपूरच्या स्टाफ लोक खूप चांगल्या पद्धतीने कसा करायचं इकडे दाखवलं आहे. त्यामुळे आपण एक थाली वाजवून त्याचं अभिनंदन करतो सर्व. आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकतो की आता सर्व सेक्टर्समध्ये असं आहे की नाही फक्त फिल्म सॉंग्स झाला होता या फिर काही इतर सॉंग्स झाला होता असं नाही. सर्व सेक्टर्समध्ये मुलांना कसे सामूहिक जबाबदारी निर्माण करू शकतो त्या मुद्दा ढोल्याच्या पुढे ठेवून या कार्यक्रम निवड केला होता. तुम्ही बघितलं असेल तर यामध्ये हेल्थ होता, पोलीस होता, देशभक्ती होता आणि सर्व पद्धतीने आमचा विद्यार्थी कसे एक नागरिक, जबाबदार नागरिक म्हणून देशसेवा करू शकतो, तर नॅशनल बिल्डिंग मध्ये कसे कामात येऊ शकतो त्याप्रमाणे पूर्ण नियोजन केलं होतं. आणि मला खरं हे सांगू शकतो की उद्या सुद्धा श्री महर्षी विद्या मंदिरचे सर्व विद्यार्थी आमच्या समूहासाठी एक असेट बनेल आणि आमच्या समूहासाठी चांगला करेल आणि आमच्या गावासाठी, आमच्या चंद्रपूरसाठी आणि देशासाठी विकासाचे काम करणारे नक्की आम्हाला खात्री करू शकतो. क्योंकि देवराव बोंगे साहेब सुद्धा सांगितलं की नवीन पिढी म्हणजे आमच्या देशाचं भविष्य. आपण बघितलं असेल तर आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड मध्ये पास होतात आमचे देश म्हणजे आमच्या तरुण वर्गाच्या प्रमाणे टक्केवारीमध्ये आमच्या देशमध्ये जास्त आहे. त्यामुळे आमच्या तरुण वर्गामध्ये आपण किती इन्व्हेस्ट करतात, किती फोकस करतात त्या डिपेंड होणार आहे आमच्या देशाचा विकास कसे होणार आहे म्हणून. त्यामुळे आपण नेहमी म्हणतात इफ यू वॉन्ट टू डिस्ट्रॉय अ नेशन देयर इज नो नीड फॉर ए ॲटम बॉम्ब, जस्ट लॉवर द क्वालिटी ऑफ एज्युकेशन. म्हणजे तुम्हाला काही देशाचा पराजय करायचा असेल, बर्बाद करायचा असेल, काही ॲटम बॉम्बच्या काही गरज नाहीये. फक्त त्यांच्या शिक्षणाचा दर्जा तुम्ही कमी करा. म्हणजे हे आपण बघू शकतो की शिक्षणाचा दर्जा आणि देशाचा विकास यामध्ये किती प्रपोर्शन आहे म्हणून. त्यामुळे जोपर्यंत आपण शिक्षण चांगल्या पद्धतीने देत नाही, आम्हाला मुलांना एक जबाबदार नागरिक म्हणून आपण तयार करत नाही, तोपर्यंत आमच्या भविष्य आणि आमचा विकास देशाचा चांगल्या पद्धतीने होणार नाही. आणि मी एक इथे पूर्ण कार्यक्रम आणि प्रस्तावित मी ऐकून सांगू शकतो की 100% श्री महर्षी विद्या मंदिरच्या मुलं आमच्या उद्याच्या नॅशनल मीटिंगमध्ये फोकस करणार आहे. या सर्व करण्यासाठी आपण शिक्षणाचं महत्त्व आधी कळला पाहिजे. बेसिकली आपण नेहमी आपण वाघाच्या धर्तीमध्ये आहोत. आपण चंद्रपूर जिल्हा म्हणजे वाघाच्या पूर्ण देशामध्ये जास्त वाघ असलेला जिल्हा आहे चंद्रपूर. त्यामुळे आपण असे सांगतात की शिक्षण वागण्याची दूध आहे म्हणून. म्हणजे शिक्षणाचा ताकद आधी ऑलरेडी श्री महर्षी विद्या मंदिरचा सर्व स्टाफ ओळखून गेलेला आहे तो. त्यामुळे आमच्या पालक आणि विद्यार्थी या दुधापासून, शिक्षणाच्या दुधापासून किती आपण बदलाव करू शकतो हे आपण समजून घेतला पाहिजे. क्योंकि आपण नेहमी सांगतात there can be 1000 faculties of mind and teaching is the discovery of that. म्हणजे एक मुलाकडे तुम्ही बघितलं असेल तर त्यांच्याकडे भरपूर वैशिष्ट्य असणार. म्हणजे भरपूर मुला या फिर स्पोर्ट्स इव्हेंट्स मध्ये चांगला असणार आहे, या फिर त्यांच्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये चांगला असणार आहे, या फिर स्टडीज मध्ये चांगला असणार आहे. पण देव काही भेदभाव करत नाही. काहीतरी मुलांना देव काहीतरी वैशिष्ट्य या गुण देतात. त्या गुण ओळखून त्या गुणचा विकास करण्याचा माणूसला आपण शिक्षक म्हणतात. आणि शिक्षण म्हणजे विद्यार्थीचा शिल्पकार आहे, त्यांच्या भविष्याचा शिल्पकार आहे. जोपर्यंत शिक्षक त्यांच्या विद्यार्थीचा गुण या क्वालिटीज ओळखून घेणार नाही तोपर्यंत त्यांचा डेव्हलपमेंट सुद्धा जास्त होणार नाही. त्यामुळे आपण असे सांगता शिक्षक आणि पालक
म्हणजे हे विद्यार्थीचा पायाभूत आहे. म्हणजे एक विद्यार्थी तुम्ही बघितला असेल त्यांच्या फाउंडेशन हे दोन्ही पालक आणि शिक्षक म्हणजे गार्डियन्स आणि शिक्षक टीचर्स हे दोन्ही तयार करतात. त्यामुळे मी सर्वांना अभिनंदन करतो की चांगल्या पद्धतीने तुम्ही या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी बघितला की तुम्ही ती चांगल्या पद्धतीने सर्वांचा गुण ओळखून घेऊन त्यांच्या त्या क्वालिटीमध्ये कसे विकास करू शकतो त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये काम केलेलं आहे. हे सांगताना मी अजून एक मुद्दा सांगू इच्छितो की आपण सांगतात की ओव्हरऑल डेव्हलपमेंट किती महत्वपूर्ण आहे म्हणून. क्योंकि आपण की मला सुद्धा पूर्ण एक कार्यक्रम बघून माझा सुद्धा शाळेचा आठवण आला. क्योंकि असं होतं की आपण जेव्हा शाळेमध्ये असतो आम्हाला असं वाटतंय की शाळा सोडून आम्हाला बाहेर जायचं आहे म्हणून, आणि एकदा बाहेर गेला असं वाटतं की मतलब सर्व सोडून शाळेमध्ये परत यायचं आहे म्हणून. तर सर्वांच्या गोष्ट असे असतात. तो मला सुद्धा खूप नॉस्टॅल्जिया म्हणतात आपण या कालामध्ये. नॉस्टॅल्जिया आला की मी सुद्धा शाळेमध्ये क्या क्या केलं होतं. पण नेहमी आपण शाळेमध्ये एक सर्वांगीण विकास, एक बहुआयामी म्हणजे चाइल्डमध्ये मल्टी डायमेन्शनल क्वालिटीज कसे डेव्हलप करू शकतो यामध्ये फोकस करायला पाहिजे. क्योंकि आजच्या तुम्ही जनरेशन या नवीन पिढी तुम्ही बघितलं असेल तर त्या इंटरनेट, मोबाईल या कम्प्युटर यामध्ये जास्त डिपेंडंट आहे. आणि आपण इंटरनेट, मोबाईल, कम्प्युटर वगैरे आपण एक डबल एज सोर्स म्हणू शकतो. म्हणजे त्याचा जितकी जास्त पॉझिटिव्ह आहे त्यासारखाही निगेटिव्ह सुद्धा आहे. तो त्यामध्ये तुम्ही तुमच्या चाइल्डमध्ये प्रॉपर डायरेक्शन देऊन कसे प्रॉपरली तुमच्या डेव्हलपमेंटचे तरफ आणू शकतो वो सुद्धा सर्व पालक, सर्व टीचर सुद्धा बघायला पाहिजे. म्हणजे आमच्या उपलब्ध असलेल्या टेक्नॉलॉजीज आपण कुठल्या पद्धतीने आमच्या मुलांच्या चांगल्या वापरासाठी करू शकतो, त्यांच्या विकासासाठी कसे करू शकतो वो सुद्धा आपण करायला पाहिजे. आणि ओव्हरऑल आमच्या इतर ओव्हरऑल डेव्हलपमेंट केले इतर स्पेसेसमध्ये माईट बी स्पोर्ट्स असू शकतो, कल्चरल असू शकतो या फिर आर्ट्स असू शकतो. त्यांच्या इतर स्पेसमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने श्री महर्षी विद्या मंदिर त्यांचा स्कोप देतात. क्योंकि ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हणजे इतर ऍक्टिव्हिटीज पासून सुद्धा आमच्या भरपूर वे ऑफ थिंकिंग क्वालिटीज डेव्हलप होतात. आता माझ्या स्वतःचा मी पर्सनल एक्सपिरियन्स सांगू शकतो. माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये भरपूर हिस्सा स्पोर्ट्ससाठी मी जो म्हणजे स्पोर्ट्ससाठी सुद्धा भरपूर तुम्ही पर्सनॅलिटीमध्ये फोकस करू शकतो. जसं तुमच्या आपण स्पोर्ट्समॅनशिप चॅलेंज म्हणतात आपण, म्हणजे तुम्ही काही सदी रिझल्ट असू शकतो तरी सुद्धा मी 100% माझा देणार आहे. म्हणजे वेगळ्या ऍक्टिव्हिटीजमुळे वेगळ्या क्वालिटी सुद्धा आपण डेव्हलप करू शकतो. त्यासारखा सुद्धा इकडे चालू केला असेल तर आपण चांगल्या पद्धतीने आपण आमच्या मुलांचा सुद्धा विकास करू शकतो. आणि शेवटचा एक मुद्दा थांबून मी माझ्या भाषण मी विराम देतो की आपण सक्सेस कसे डिफाईन करू शकतो. क्योंकि आता गिरीश चांडकजी सांगितलं होतं की इकडे आपण सायकोलॉजिस्टला सुद्धा सायकोलॉजीला सुद्धा उपस्थित केलेलं आहे. क्योंकि अल्टिमेटली आमच्या मुद्दा काय असतात की आमच्या मुला खुश असला पाहिजे आणि त्यासोबत नेशनसाठी एक बिल्डिंग ब्लॉक असला अपेक्षित आहे. की कधी कधी आमचा गैरसमज क्या असतात की जो मुला मार्क्स कमी आणतात असे मुला अनसक्सेसफुल आहे म्हणून, या फिर जोही मुला या विद्यार्थी 95% या 99% आणतात म्हणजे खरोखर वो चांगल्या पद्धतीने काम केलेलं असेल, चांगला विद्यार्थी असेल, पण जो 95%च्या खाली आणतात या जो कमी मार्क्स आणतात असे विद्यार्थी अनसक्सेसफुल आहे. एक गैरसमज आमच्या समाजामध्ये भरपूर आहे. पण तुम्ही बघितलं असेल तर आपण डेफिनेटली हे सांगू शकतो की सक्सेस म्हणजे मल्टी डायमेन्शनल आहे, कधी युनि डायमेन्शनल नाही आहे. म्हणजे आपण सांगू शकत नाही की तुम्ही चांगला मार्क्स आणला असेल तरीही तुम्ही चांगला स्टुडंट म्हणून सांगू शकतो. मग आता तुम्ही एक चांगला एक्झाम्पल तुम्ही बघू शकतो की सचिन तेंडुलकर म्हणजे 10वी पास सुद्धा नाही प्रॉपरली, पण तुम्ही सक्सेसफुल आहे की नाही बघितलं असेल तर सक्सेसफुल आहे. तर त्यामुळे आपण सर्वांच्या क्वालिटीज आणि सर्वांच्या ड्रॉबॅक्स, क्योंकि असं नाही होऊ शकतो की सर्व एक विद्यार्थीला तुम्ही घेतला असेल तर त्याला फक्त पॉझिटिव्ह गुण आहे असे कधीही होऊ शकत नाही. एक माणूसला तुम्ही घेतला असेल तर त्यांचा नेगेटिव्ह गुण सुद्धा असणार आहे, पॉझिटिव्ह गुण सुद्धा असणार आहे. तर त्यांचा नेगेटिव्ह गुण कसे कमी करू शकतो आणि त्यांचे पॉझिटिव्ह गुण कसे वाढवू शकतो हे सुद्धा आमच्या पालक आणि टीचर्स यांचा एक एव्हेन्यू मध्ये इन्क्लूड करायला पाहिजे. इथे सांगून मी मला सुद्धा खूप आनंद झाला की आपण सुद्धा मुलांचा कार्यक्रम बघितला असेल तर आम्हाला सुद्धा एक मोटिवेशन येतात, एनर्जी येतात. मुलांसारखा इनोसेंट असतात आपण, त्यामुळे खूप आनंद झाला. मला हे कार्यक्रमासाठी तुम्ही निमंत्रण दिला त्यामुळे मी खूप तुमचे आभार मानतो. परत एकदा इथे चांगल्या पद्धतीने तुम्ही या कार्यक्रम नियोजन केला. मला सुद्धा इथे 3-4 तास मुलांना इथे प्रॉपरली ट्रेन करून, त्या सुद्धा माझ्या मुलगी सुद्धा LKG मध्ये आहे,
तो इथे LKG UKGच्या ट्रेन करण्यामध्ये किती अवघड गोष्ट आहे आम्हाला सुद्धा माहीत आहे. तो इथे चांगल्या पद्धतीने तुम्ही केला त्याबद्दल मी सर्व प्रिन्सिपल टीचर्स सर्व सपोर्टिंग स्टाफ त्यांचा मी कौतुक करतो. आणि इकडे पूर्ण इन्सेंटिव्ह प्राइज प्राप्त केलेला सर्व स्पर्धक सर्व आमच्या विद्यार्थीला मी परत एकदा शुभेच्छा देतो. त्यांच्या भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने नियोजन करून चांगल्या पोझिशनमध्ये होऊन जावं असे मी त्यांच्या शुभेच्छा देतो. इथे सांगून मी माझा 2 शब्द विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir. Thank you so much for encouraging our whole team. Some more performances are still remaining. I request the dignitaries to take their seat to enjoy the remaining performances. Thank you for doing the honors, sir. Sir, to hand over the memento to Vivek, sir. Sir, to hand over the memento to Devrao Bhongre, sir. Thank you, sir. I request all the dignitaries to take their seat to enjoy the further performances. Gotilo, tame gotilo, 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 tame gotilo, gotilo. Natije majama khali vaota rajama evo hadano pravasi gotilo. Gotilo, tame gotilo, 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 tame gotilo, gotilo. Natije majama khali vaota rajama evo hadano pravasi gotilo. Oh, kaate tija tuja, dariye tija tuja, kaate tija tuja. Gotilo, tame gotilo, gotilo, kaate tija tuja, dariye tija tuja, kaate tija tuja. Gotilo. સલામત હોય પણ માણસ એના માથે નથી સર્જાનો. અરે ખારવો ખલાસી તો ઈ કહેવાય કે જે પાણીદાર નાગ જેવા દરિયાની સામે ઉતરે અને ઉતરવું પડે કારણ કે કિનારે તો ખાલી પડે નાની નાની પગલીના નાના એવા સપનાની રેત વાળી ઢગલીના તોફાનો તરફમાં હાડસાઓ હાકી જાય તોય તેની હિંમત આને હમ નહીં આપે એવો ખારવો ખલાસી એવો હાડનો પ્રવાસી એવો ખારવો ખલાસી એવો હાડનો પ્રવાસી ગોતીલો 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 મજામાં કાઢી વાવટા રજામાં એવો હાડનો પ્રવાસી ગોતીલો. ઓકે ભૈયા હાય હાય હૈયા ले जा नैया ओके भैया
gotilo, gotilo. The boys are one side of the door and Manjulika is dancing the other side of the door. लोग बोलते हैं मैं बदला बदला सा लगता हूँ, आपका क्या ख्याल है मंत्री जी? कहाँ जा रही हो अपने गधे पर बैठकर?
दुर्गाष्टमी के दिन आना। अभी यहां से निकल।
classical. धूम धूम तना धूम धूम मगपा धूम धूम तना दे धूम धूम मगसा राइड धूम दा डी Time
పొలేరమ్మ జాతరలో పోత రాజు ఊగినట్టు గిర్రు చెప్పులేసుకొని కర్ర సాము చేసినట్టు మర్రి సొట్టు నీడలోన కుర్ర గుంపు కూడినట్టు ఎర్ర జొన్న రొట్టెలోన మిరప తొక్కు కలిపినట్టు నా పాట చూడు నా పాట చూడు నా పాట చూడు నాకు 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 వీర నాకు 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 ఊర నాకు. Put your hands together, parents, for what such a wonderful fusion. Today, as a proud and grateful SMVM family member, to express my heartfelt thanks to all those who have made this event possible. I would like to extend my appreciation and sincere thanks to our honorable, all the dignitaries who have taken time out of their busy schedule to grace this occasion with their presence. Your presence has added extra spark to this event and made it even more special. I would like to extend my gratitude to Chandak sir, the president of Gurukul Shiksha Sanstha, and all the management members who have always been supportive of our initiatives and encourage us to strive for excellence. I would like to thank our principal, Mrs. Sri Lakshmi Murthy ma'am, and vice principal, Mrs. Nisha Mehta ma'am. Without them, this event could have been impossible. Their continuous efforts and encouragement made this actually happen. A special thanks to our teachers who took responsibility to train the kids and spare their extra efforts and hours to make this event awesome. I would like to thank to the people who worked behind the scene to make this event happen. Our technical arrangement team, stage setting team, musicians and housekeeping staff. Our sincere gratitude goes to all the parents for their rock solid support and encouragement. Thank you parents for attending this event. Finally, I would like to thank our budding rock stars that made this event joyful with their impressive performances. Your days of hard work were evident in your acts. Last but not the least, a big thanks to all the participants, teachers who made this annual day celebration memorable for all of us. On behalf of our school team, I express my sincere gratitude to all once again. May I now request everyone to please raise for the national anthem.